तुमचा बाळ अजूनही बोट चोखतो का? जर त्याला ही सवय असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, हा तुमच्या कामाचा आहे. लहान बाळ जेव्हा 1 ते 1.5 वर्षाचं असतं, तोपर्यंत सगळ्याच बाळांना बोट चोखायची एक सवय असते, ज्याला आपण थंब सकिंग असं म्हणतो. ही सवय नैसर्गिक असते. जर तुमचं बाळ आता 3 व 4 वर्षाचं झालं असेल आणि त्याला अजूनही ही सवय असेल, तर हे मात्र आपल्यासाठी गंभीर गोष्ट आहे. आता होतं काय, तर बोट चोखल्यामुळे बाळाचे जे समोरचे दात असतात, हे समोर ढकलले जातात व तोंडातून श्वास घेण्याची सवय बनते. ह्याच्याने जेव्हा बाळाचं वय वाढतं आणि तोंडाची वाढ होते, या वाढीसोबत दात वेडे-वाकडे व्हायला लागतात आणि तोंडाने श्वास घेणे, ज्याला आपण माउथ ब्रीथिंग म्हणतो, ह्याच्यामुळे सगळं तोंड व ओठ आणि त्याचे जीभ हे सगळे कोरडे पडायला लागतात. हे प्रॉब्लेम जसं-जसं वय वाढतं, अजून गंभीर होत जातं. म्हणून जर तुमच्या बाळाला ही सवय असेल, तर नक्की क्रांती डेंटल केअरला एक व्हिजिट द्या. ह्याची ट्रीटमेंट कमी वयातच केले, तर कमी खर्च, कमी दुखणं व कमीत कमी त्रासमध्ये नॉर्मल करता येते.